in triangle ABC, prove that sine B minus C upon 2 is equal to B minus C upon A into cos A by 2. Proof. RHS काय तुमच्याकडे RHS B minus C upon A into cos A by 2. So B म्हणजे by sin rule, B काय ना K sin A minus K sin B minus K sin C upon K sin A into cos A by 2. So K कॉमन येऊन कॅन्सल झाला, इथे आले sin B minus sin C. So this is twice of sin C minus sin D चा फॉर्म्युला वापरणार. काय sin C minus sin D चा फॉर्म्युला 2 cos B plus C by 2 C plus D by 2 into sin C minus D by 2. So 2 cos B plus C by 2 into sin B minus C by 2 upon या sin A ला लिहितो मी 2 sin A by 2 into cos A by 2 into हा पुढचा cos A by 2. cos A by 2 काय झाला तुमचा कॅन्सल, 2 काय झाला कॅन्सल. B plus C ला मी लिहू शकतो आता बघा A plus B plus C is equal to काय तर पाय, A plus B plus C is equal to पाय, कारण तीन अँगलची बेरीज किती असते आपल्याकडे 180 डिग्री. सो B plus C काय येणार आहे तुमच्याकडे, B plus C is equal to पाय मायनस A. ठीक आहे. सो B plus C by 2 पण काय येणार आहे, B plus C by 2 that is equal to पाय by 2 minus A by 2. ठीक आहे. सो B plus C by 2 ची व्हॅल्यू मी इथे टाकतो. हे काय होते आपल्याकडे cos पाय by 2 minus A by 2 into sin B minus C by 2 upon sin A by 2. आता इथे बघा cos पाय by 2 minus theta, पाय by 2 minus theta म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, by 2 असल्यामुळे cos चा काय होईल तुमच्याकडे sin आणि A by 2, sin A by 2 into sin B minus C by 2 upon sin A by 2. sin A by 2 कॅन्सल झाला, तुमचं काय राहिले sin B minus C by 2 that is equal to your LHS. Fifth question, with usual notations prove that twice of A sin square C by 2 plus C sin square A by 2 is equal to A minus B plus C. इथं आपण LHS घेऊया. LHS, दिस इज युअर LHS. तू तसाच ठेवला A sin square C by 2. आता sin C by 2 चा फॉर्म्युला काय, अंडर रूट ऑफ S minus A S minus B अपॉन AB. ठीक आहे. तो स्क्वेअर केल्यावर काय येणार, S minus A into S minus B अपॉन AB प्लस C तसंच ठेवला sin square A by 2 S minus B S minus C अपॉन BC. इथं C कॅन्सल झाला, इथं A कॅन्सल झाला, राहिले काय ट्वाइस ऑफ ह्या दोघांचा LHS सेम आहे B, सॉरी डिनोमिनेटर सेम आहे B, राहिले इथं S minus A S minus B प्लस S minus B into S minus C. आता S कोण आहे आपल्याकडे, सेमी पेरिमीटर काय, S इज इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ A प्लस B प्लस C अपॉन 2 मायनस A म्हणजे मायनस 2A अपॉन 2 इंटू A प्लस B प्लस C मायनस 2B अपॉन 2 प्लस A plus B plus C
मायनस 2b अपॉन 2 आणि इंटू ए प्लस बी प्लस सी मायनस 2c अपॉन 2 आणि होल अपॉन बी. ठीक आहे. सो याच्यात काय झालं बघा, ए प्लस बी प्लस सी मायनस 2a आणि प्लस ए काय झाला, ए मायनस झाला. म्हणजे इथं काय आपल्याकडं बी प्लस सी मायनस ए अपॉन 2 इंटू इथं काय येईल, बी मायनस होईल. सो ए मायनस बी प्लस सी अपॉन 2 हे पहिल्या ब्रॅकेट आला प्लस. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येते, ए प्लस बी ए मायनस बी प्लस सी अपॉन 2 इंटू ए प्लस बी मायनस सी ए प्लस बी मायनस सी अपॉन 2 आणि ह्या होलला इथं कोण आहे, इंटू 2 आणि अपॉन बी. तर आता हे अपॉन बी इथल्या याच्याऐवजी इथं मी लिहितो 2/b. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू 2/b इंटू हे 2 आणि हे 2 किती होते आपल्याकडे 4 आणि ए मायनस बी प्लस सी आणि ए मायनस बी प्लस सी कॉमन निघाला. सो ह्यांच्यातून कॉमन काढला मी ए मायनस बी प्लस सी अपॉन 2 हा कॉमन काढला. आतमध्ये काय काय राहिले, बी प्लस सी मायनस ए अपॉन 2 आणि प्लस ह्याचा पण डिनोमिनेटर अपॉन 2च आहे म्हणून तो दोघांना एकत्र लिहिला ए प्लस बी मायनस सी. ठीक आहे. काय काय झालं आता, हे 2/b प्लस मायनस ए प्लस ए कॅन्सल झाला, मायनस सी प्लस सी कॅन्सल झाला. किती राहिलं, 2b अपॉन 2. सो ए मायनस बी प्लस सी अपॉन 2 इंटू 2b अपॉन 2. हा 2 इथं कॅन्सल झाला, हा 2 इकडे कॅन्सल झाला. राहिले काय काय, हा b याला कॅन्सल झाला. सो ए मायनस बी प्लस सी एवढंच राहिलं. दॅट इज इक्वल टू युअर आरएचएस. In triangle ABC, prove that a cube sin b minus c plus b cube sin c minus a plus c cube sin a minus b that is equal to 0. घेऊन सोडवूया. काय होतंय बघूया. सो काय पहिलं हे a cube sin b minus c. सो sin a plus b चा फॉर्म्युला काय आहे, sin a cos b plus cos a sin b. आणि sin a minus b चा फॉर्म्युला काय आहे, sin a cos b minus cos a sin b. ठीक आहे. सो a cube into sin b cos c minus cos b sin c. So this will be equal to a cube into sin b. sin b चा फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, है का नाही. cos c चा मात्र आहे. sin b ला मग मी काय लिहू शकतो, a आता साइन रूल वरून काय, साइन रूल a बाय sin a इज इक्वल टू b बाय sin b इज इक्वल टू c बाय sin c इज इक्वल टू k. आता ह्याला उलट केलं तरी चालत असते. म्हणजे sin a बाय a इज इक्वल टू sin b बाय b इज इक्वल टू sin c बाय c and that is equal to k. हे पण चालतं. ठीक आहे. सो sin a ला काय लिहिणार मी ak, sin b ला लिहिणार bk, sin c ला लिहिणार ck. सो sin b ला मी काय लिहितोय bk cos c. cos c चा फॉर्म्युला काय, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab मायनस cos b c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac इंटू sin c चा फॉर्म्युला काय, ck. b आणि b कॅन्सल झाला, c आणि c कॅन्सल झाला. इथं डिनोमिनेटर राहिलं 2a, इथं पण राहिला डिनोमिनेटर 2a. सो झालं काय तुमच्याकडे a क्यूब इंटू ह्याच्यातला आणि ह्याच्यातला k कॉमन काढला तर राहिलं बाहेर a क्यूब k. आता आतमध्ये काय राहिलं, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर. मायनस मुळे ह्यांच्या सगळ्याचे साइन चेंज होणार, मायनस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन 2a. ठीक आहे. आता a क्यूब आणि हा 2a ह्यातला एक a गेला तर इथं काय राहिलं, a स्क्वेअर राहिला. सो दिस इज a स्क्वेअर k
इंटू आतमध्ये बघा ए स्क्वेअर कॅन्सल झालाय, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती बी स्क्वेअर 2b² सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस 2c² अपॉन 2 कॉमन काढून कॅन्सल झाला, राहिलं आतमध्ये काय ए स्क्वेअर के इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली ए क्यूब साइन बी मायनस सी ची व्हॅल्यू आली. तर ए क्यूब साइन बी मायनस सी ची जर ही व्हॅल्यू येत असेल तर ह्या बी क्यूब साइन सी मायनस सी ची पण व्हॅल्यू अशीच येणार बी स्क्वेअर के इंटू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि याची काय येणार सी स्क्वेअर के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो आता मी हा जो LHS आहे तो LHS मी लिहितो, ठीक आहे नाही LHS लिहिला जो दिलाय आणि त्या पहिल्याची व्हॅल्यू काय आली ए स्क्वेअर के इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. दुसऱ्याची व्हॅल्यू काय येणार प्लस बी स्क्वेअर के इंटू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस याचे काय येणार आहे सी स्क्वेअर के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सगळ्यांच्यातून मी के कॉमन काढला आणि आतमध्ये ए स्क्वेअर ने इथं मल्टिप्लाय केलं तर काय येतं ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस कॅन्सल झाला, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस कॅन्सल झाला, बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल झाला. काय राहिलं आपल्याकडे के इंटू 0 सो दॅट इज इक्वल टू 0 विच इज युअर RHS. In triangle ABC, if chord A, chord B, chord C are in AP, then show that A square, B square, C square also in AP. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तरी कॉट ए कॉट बी कॉट सी कशामध्ये एपी मध्ये म्हणजेच काय 2 कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी, कॉट बी माइनस कॉट ए इज इक्वल टू कॉट सी माइनस कॉट बी. ठीक आहे. सो 2 कॉस बी अपॉन साइन बी इज इक्वल टू कॉट ए कॉस ए अपॉन साइन ए प्लस कॉट सी कॉस सी अपॉन साइन सी. 2 cos b अपॉन sin c इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केलं cos a sin c प्लस sin a cos c आणि अपॉन sin a इंटू sin c. सो 2 cos b अपॉन sin c इज इक्वल टू cos a sin c प्लस sin a cos c हा फॉर्म्युला झाला sin a प्लस c चा अपॉन sin a sin c. a प्लस c ला मी काय लिहू शकतो पाय मायनस b. क्रॉस मल्टिप्लाय केला 2 cos b sin a sin c that is equal to sin square b. 2 cos b c square plus a square minus b square upon 2ac sin a ak sin c ck आणि हा b square k square. सो हा k इंटू के के स्क्वेअर आणि हा के स्क्वेअर काय झाला तुमचा कॅन्सल. ठीक आहे. राहिलं काय काय हा ए आणि सी आणि हा ए आणि सी कॅन्सल झाला ए सी हा 2 इकडे कॅन्सल झाला. नंतर काय सी स्क्वेअर प्लस
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू बी स्क्वेअर. सो आता हा बी स्क्वेअर तिकडे टाकला तर काय आलं 2b स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. फ्रॉम दिस वी कॅन स्टेट दॅट, किंवा आता असं म्हणूया बी स्क्वेअर एक बी स्क्वेअर तिकडे पाठवूया आणि ह्या सी स्क्वेअरला इकडे घेऊया. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक है. सो 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर हवा का इथे. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हेन्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन इट arithmetic progression. In triangle ABC, if A cos B is equal to B cos B, A cos A is equal to B cos B, then prove that triangle is right angled or and isosceles. काय दिले A cos A is equal to B cos B. A इंटू आता cos A चा जर फॉर्म्युला वापरला तर काय येते बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2bc that is equal to b into c square plus a square minus b square upon 2ac. So 2 c cancel झाले. a इकडे मल्टिप्लाय होईल b तिकडे मल्टिप्लाय होईल. सो a square into b square plus c square minus a square that will be equal to b square into c square plus a square minus b square. So a square b square plus a square c square minus a raised to 4 that will be equal to b square c square plus a square b square minus b raised to 4. आता इथं a square b square काय झालं तुमचा कॅन्सल. राहिले काय आहे a square c square minus a raised to 4 that is equal to b square c square minus b raised to 4. आता ह्या बी स्क्वेअर सी स्क्वेअरला मी इकडे घेतो ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि हा इकडे गेला ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4. ह्याच्यातून कॉमन काय आलं आपल्याकडे सी स्क्वेअर आतमध्ये काय आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि हा ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 ला मी इथं काय करू शकतो ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा स्क्वेअर. सो दॅट विल बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय झालं आपलं कॅन्सल. सो सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे सी म्हणजे काय झाली एक साइड आहे आणि ए आणि बी ह्या दुसऱ्या साइड आहे. समजा हा ट्रायंगल आहे तर ही सी झाली ही ए झाली आणि ही बी झाली. राईट अँगल जर असेल तरच आपण असं लिहू शकतो की सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम triangle is right angled. आता साइन रूल नुसार मी याला लिहितो k sin a cos इज इक्वल टू k sin b cos b. k काय झाला कॅन्सल झाला 2 ने मल्टिप्लाय करतो तो 2 sin a cos a is equal to 2 sin b cos b. तो 2 sin a cos a म्हणजे काय sin 2a is equal to sin 2b. ठीक आहे. असं कधी होऊ शकतं जेव्हा 2a is equal to 2b.
टू टू कॅन्सल झाला, तुमचं काय आलं ए इज इक्वल टू बी. कॅपिटल ए इज इक्वल टू कॅपिटल बी म्हणजेच काय अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. देअरफॉर ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. देअरफॉर मगाचं जे स्टेटमेंट होतं की तो राईट अँगल असेल आणि दुसरं स्टेटमेंट काय असेल हा आयसोसेलेस. या दोघांवरून आपण काय लिहू शकतो ट्रायंगल एबीसी इज आयदर राईट अँगल और एन आयसोसेलेस ट्रायंगल. With usual notation, prove that 2bc cos A plus AC cos B plus AB cos C is equal to A square plus B square plus C square. So LHS काय आहे 2bc cos A वगैरे 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 लिहिली. सो बीसी तसंच ठेवा, टू तसंच ठेवा पहिले, बीसी पण तसंच ठेवला इंटू कॉस ए काय होणार तुमचा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc प्लस एसी ला तसंच ठेवलं कॉस बी ची काय व्हॅल्यू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac प्लस ए बी ला तसंच ठेवलं कॉस सी ची व्हॅल्यू काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. AB AB AC AC BC BC काय झाला तुमचा कॅन्सल. सगळ्यांच्यातून 2 काय निघाला कॉमन आणि आतमध्ये काय झालं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. 2 शी 2 काय झालं तुमचा कॅन्सल मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॅन्सल झाला मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल झाला आणि मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कॅन्सल राहिले काय आतमध्ये सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. दॅट इज युअर RHS. इन ट्रायंगल ABC if A is equals to 18, B is equals to 24, C is equals to 30, then find number 1 cos A. cos A चा फॉर्म्युला काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सो बी चा स्क्वेअर म्हणजे 24 चा स्क्वेअर 576 प्लस सी स्क्वेअर 30 चा स्क्वेअर 900 मायनस ए स्क्वेअर 18 चा स्क्वेअर 324 अपॉन 2bc. सो 2 इंटू 24 इंटू 30 काय झाले 576 900 900 500 1476 मायनस 324 अपॉन 2 इंटू 24 इंटू 30. ह्याला थोडा वेळ मी तसंच ठेवतो कारण कट होणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 6 तून 4 गेले 2 7 तून 2 गेले 5 4 तून 3 गेला 1 एकाशी 1 अपॉन 2 इंटू 24 इंटू 30. सो 2 ने डिवाइड बे का बे बे पंचे 10 बे सत्ती 14 बेसक 12 524 चा स्क्वेअर 507 साई चौक 24 साई पंचे 30. सो दिस इज 4/5. कशाची व्हॅल्यू आली कॉस ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यातलाच साइन A/2. साइन A/2 चा फॉर्म्युला काय एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. सो पहिला आपल्याला काय पाहिजे एस. तो एस मी इथं काढतो. एस चा फॉर्म्युला काय ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. सो दिस इज 9 प्लस 12 प्लस 15 15 इंटू 24 24 आणि 12 36. सो दिस इज 36. सो अंडर रूट ऑफ 36 मायनस बी किती आहे तुमचा 24 इंटू 36 मायनस सी किती आहे तुमचा 30 अपॉन बी सी. सो 24 इंटू 30 36 मायनस 24 किती राहील तुमच्याकडे 12. सो 12 इंटू 36 मायनस 30 6 अपॉन 24 इंटू 30 12 2 24 6 पंचे 30 अंडर रूट ऑफ 1/10.
तिसरं शोधायचं आहे कॉस ए बाय टू. कॉस ए बाय टूचा फॉर्म्युला काय आहे? एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. सो एस किती तुमच्याकडे 36 मायनस 18 अपॉन बी सी 24 इंटू 36 मायनस 18 18 36 18 अपॉन 24 इंटू 30. सो 12 2 24 12 3 36 92 18 3 10 30. सो अंडर रूट ऑफ 9 by 10. So this is 3 by root 10. चौथं tan a by 2. So tan a by 2 मी डायरेक्ट आता नको फॉर्म्युला वापरते. काय फॉर्म्युला? s minus b s minus c upon s into s minus a. So this is will be equal to under root of s minus b. So 36 minus 24 into s minus c 36 minus 30 upon s 36 and 36 minus 18. So this will be under root of 36 minus 24 12 into 6 upon 36 into 18. साई त्रिक 18 3 चौक 12 4 9 36. So 1 by 3. नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल. पाचवा क्वेश्चन आहे ना ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हटल्यानंतर कसं काढणार आपण? अंडर दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ s इंटू s मायनस a s मायनस b s मायनस c. हेरोज फॉर्म्युला. सो दिस इज 36 मायनस 18 36 मायनस 24 12 36 मायनस 36. सो 36 चा स्क्वेअर रूट माहिती मला 6. 18 ला मी आतमध्ये लिहितो 9 इंटू 2. 12 लिहितो 6 इंटू 2 इंटू 6. सो हा 6 आणि हा 6 एक 6 अजून बाहेर आला. 9 चा स्क्वेअर रूट 3 इंटू 3 आणि हा 2 आणि हा 2 याचा एक स्क्वेअर रूट 2. सो 36 गुणिले 6 216. So 216 square units. Next question आहे 6वा sin a. So sin a ला कसं काढून लिहू शकतो मी? 2 sin a by 2 cos a by 2. So 2 into sin a by 2. sin a by 2 ची व्हॅल्यू आली 1 by root 10 आणि याची आली 3 by root 10. So this is 3 to the 6 by 10. So बे त्रिक 6 बे पंचे 10 3 by 5. This is your sin A. This is your delta area of triangle ABC. Question number 11. In triangle ABC, prove that b plus c minus a into tan a by 2 that is equal to c plus a minus b into tan b by 2 that is equal to a plus b minus c into tan c by 2. आता ह्याचा पहिला पार्ट घेऊया. ह्याला पहिला पार्ट करूया. हा सेकंड पार्ट आणि हा थर्ड पार्ट. त्यातला मी घेतला फर्स्ट पार्ट. फर्स्ट पार्टला काय म्हणायचंय? b प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय 2. b प्लस सी मायनस एला मी असं लिहू शकतो a प्लस बी प्लस सी मायनस 2a इंटू टॅन ए बाय 2. तर टॅन ए बाय 2 चा पण फॉर्म्युला टाकतो आतमध्ये s minus b s minus c upon s into s minus a. ठीक आहे. सो a plus b plus c म्हणजे काय झालं तुमचा s 2s. सो 2s minus 2a into under root of s minus b s minus c upon s into s minus a. 2 कॉमन निघाला.
आतमध्ये राहिला एस मायनस ए अंडर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. एस मायनस एला आतमध्ये टाकल्यावर काय होणार, स्क्वेअर होऊन येईल आतमध्ये एस मायनस एचा स्क्वेअर इंटू एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. सो एक एस मायनस ए एक एस मायनस ए काय झाला तुमचा कॅन्सल, राहिले काय 2 इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस. हा पार्ट 1 झाला. पार्ट 2 बघा आता. हा पार्ट 2 काय, सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी बाय 2. सी प्लस ए मायनस बी ला काय लिहू शकतो मी, ए प्लस बी प्लस सी मायनस 2b इंटू हा अंडर रूट ऑफ काय एस मायनस सी एस मायनस ए अपॉन एस इंटू एस मायनस बी. हा काय झाला 2s आणि हा झाला 2b. 2 परत कॉमन आला, एस मायनस बी अंडर रूट ऑफ एस मायनस सी एस मायनस ए अपॉन एस इंटू एस मायनस बी. सो 2 तसाच ठेवला. आतमध्ये एस मायनस बी ला घेतलं काय ते एस मायनस बी चा स्क्वेअर एस मायनस सी एस मायनस ए अपॉन एस इंटू एस मायनस बी. एक एस मायनस बी कॅन्सल झाला. काय काय झालं आतमध्ये 2 इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस. हा दिस इज युअर पार्ट 2. आता मी घेतो पार्ट 3. a plus b minus c into tan c by 2. So this will be a plus b plus c minus 2c into tan c by 2 का s minus b s minus a upon s into s minus c. So a plus b plus c is 2s minus 2c. परत काय 2 कॉमन आला, आपल्याकडे राहिला s minus c अंडर रूट ऑफ s minus b s minus a upon s into s minus c. एस मायनस सी ला जर आतमध्ये टाकलं तर काय होतं, एस मायनस सी चा स्क्वेअर. सो एस मायनस सी चा स्क्वेअर एस मायनस ए एस मायनस बी अपॉन एस इंटू एस मायनस सी. परत एक एस मायनस सी कॅन्सल झाला, राहिलं काय ट्वाइस ऑफ अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस. सो पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3 त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1, त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 2, त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. सो मी काय म्हणतो, फ्रॉम 1, 2 and 3 this is equal to this is equal to this. So म्हणजेच काय part 1 is equal to part 2 is equal to part 3. Hence proved. In triangle ABC prove that sin A by 2 sin B by 2 that is equal to area of triangle ABC bracket the square upon ABCS. So आता मी काय घेतलं, LHS घेतलं. काय LHS sin A by 2. So under root of s minus b s minus c upon bc. Sin b by 2 under root of s minus c s minus a upon ac. आणि अंडर रूट ऑफ साइन सी बाय 2 म्हणजे काय s minus a s minus b upon a. This is equals to b square त्याचं रूट बी सी स्क्वेअर त्याचं रूट सी ए इंटू ए स्क्वेअर त्याचं रूट ए एस मायनस बी इंटू एस मायनस बी चा स्क्वेअर मग एस मायनस बी राहिला एस मायनस सी इंटू एस मायनस सी त्याचं रूट एस मायनस सी एस मायनस ए त्याचं रूट एस मायनस. मी ह्याला एस ने मल्टिप्लाय आणि काय करतो डिवाइड. सो हा काय झाला अंडर रूट ऑफ s इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी चा स्क्वेअर अपॉन ए बी सी एस. ठीक आहे. सो वरचं काय झालं तुमचं एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी त्याचा स्क्वेअर अपॉन
ABCS है ना, हा हिरोचा फॉर्म्युला आहे एरियाचा. ठीक आहे.